तुमचं दिलसे स्वागत. तर आज आम्ही निघालोय कोल्हापूरला कण्हेरी मठ बघायला आणि कसं काय काय होतं तुम्हाला नक्की दाखवतो आणि बघत राहा. घाटामध्ये जशी गाडी वर चढू लागली तशी याच्या पोटात गोळा येऊ लागला, त्यामुळे हा असा रिॲक्ट करत होता. आज खूपच पावसाचं वातावरण झालेलं आणि हे वातावरणला फारच आवडतं, त्यामुळे मी प्रत्येक क्षण माझ्या कॅमेऱ्यात कॅप्चर करते. हे बघा आता आम्ही घाटात आहे आणि खूप छान वातावरण झालं आहे आज इथलं. आणि घाट चढताना बस खूप स्लो स्लो असते आणि खूपच छान वाटतं. आता आम्ही आलो कण्हेरी मठ बघायला आणि इथं सगळीकडे पाऊसच झाला. हे बघा किती पाऊस पडायला लागला सगळीकडे आणि आम्ही असं पावसात बघणार आहे. इथं आता आम्ही मिसळ खायला लागलोय. रणवीर इथं ताव मारताय मिसळवर. हे बघा एवढ्या पावसात त्याचं आईस्क्रीम खायचं चालू बिझी. इथं मी सई आणि मम्मी आणि मम्मा मागच्या छत्रीत आहे. आता आम्ही निघालेलो आहे कण्हेरी मठ. स्वागताला बघा कोण आहे कसं आहे. आणि इकडं खूप छान छान अशी फुलं आहेत आणि मग खूप मस्त असं पाहायला भेटतं. इंचू रात्री तू बघ ती बघा कोण इथं विचार करत थांबलं. विष्णुदेव या दगडामध्ये उंट आहे, दगडामध्ये कोरीव काम आहे. इथं हत्ती आहे, घोडा इथं किती छान कोरीव काम केलं बघू शकतो. हे काय ते बघा पूर्ण दगडामध्ये बांधकाम कोरलेलं आहे. खूपच छान असतं इथला परिसर आहे. पण जरा पाऊस येत असल्यामुळं व्यवस्थित शूट करायला येत झालं. आणि त्यातलं पण बघा किती छान दिसायला. पावसात तर एकच नंबर दिसायला लागला मंदिर. मम्मी त्याने आम्हाला सोडून कुठं गेले तरी आम्ही पटापटा निघालो आहे. आता पाऊस तर लई यायला लागला आहे आणि आम्ही 2-4 फोटो काढले आणि आता आम्ही निघालो आहे. आता मग तुम्हाला पाऊस दाखवतो किती वाढला आहे. तुम्ही पाहू शकताय पाऊस किती वाढला आहे, आवाज पण येत नाही. आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो आहे. हे बघा हा फोटोग्राफर सगळ्यांचे फोटो काढतो. आणि हे बघा सिद्धगिरी म्युझियम. आता आम्ही यात जाणार आहे. यात ग्रामजीवन सगळं आहे आणि यात सगळं ग्रामजीवन दाखवलेलं आहे. इकडं पण बघा किती छान डेकोर केलं. इथे सगळं गाव वसलेलं दाखवलेलं आहे. हे बघा किती छान आहे. संपूर्ण इथं गाव बसलेलं दाखवलं. ऐसे पूरे 13 एकड़ है. ये चीज बहुत कम लोगों को देखने को मिलती है. ये इस तरह का जो निर्माण है कम जगह पे होता है. छान मूर्ती पाहायला भेटली आपल्याला. किती छान म्युझियम आहे पाहायला भेटते बघा आपल्याला.
आधी जेवण कसे बनवायचे हे इथं दाखवलेलं आहे. हे बघा माळीचं घर दाखवलंय. हे पावशा. इथून पुढे हे सुतारांचं घर आहे ना ते दाखवलंय. हे बघा पूर्वी लहानपणी असं आम्ही खेळायचं असं मम्मी ते आता रणवीरला सांगत. सिसो हा आधी मम्मी त्यांच्या काळचा सिसो आणि आपले सिसो कसे असतात. हे इथं लोहाराचं घर दाखवले बघा. इथं फोटो काढायला अलाउड आहे, फक्त मूर्तींना ते हात लावायचं नाही म्हणून त्यांनी सक्त मनाई केली. फक्त मूर्तींना हात लावायचे. इथं कुंभाराचं घर दाखवलंय बघा. किती छान पद्धतीनं ते भांडी कडून मांडलेले आहेत बघा. बघा पोरं गोट्याने खेळायला लागली. आणि इथं छत्री दुरुस्त करणारा इथं दाखवलंय. हे बघा इथं तांबट दाखवले. इथं पिंजऱ्याचे घर म्हणजे इथं कापसाचा व्यवसाय दाखवला. हे बुरुड, हे गुरव, हे कोरवी, इथं कातडी कमाविणारा, चर्मकार, सांभार. इथं मला तालीम दाखवली. इथं लक्ष्मीचं मंदिर दाखवलंय. इथं शिंपीचे घर दाखवलंय. अगदी व्यवस्थितपणे इथं सगळी मांडणी केलेली आहे. इथं न्याय पंचायत कट्टा दाखवलाय, जसा गावात असायचा पूर्वी तसा व्यवस्थित दाखवला. इथं कासारचं घर दाखवलंय. पूर्वी पैसे टाकून खेळ बघायचा असा खेळ असायचा, तो खेळ पण इथं दाखवलाय बघा. परत इथं बाजार कट्टा दाखवलाय. किती छान पद्धतीने बाजार दाखवलाय बघा. आणि इथं शाळा दाखवल्या अशी पूर्वी असायची. इथं एक मंदिर आहे आणि मंदिरामध्ये बाहेर शाळा. कात्रीला धार करायला पूर्वी अशी धार लावायची. न्हावी इथं दाखवलं. परत इस्त्री करणारा पण इथं दाखवलाय. प्रत्येक गोष्ट इथं व्यवस्थित दाखवली. तर शेवया करणाऱ्या स्त्रिया, आत्ताची शेवयाची मशीन आहे पण पूर्वी अशा हातावर विणायची. किती व्यवस्थित दाखवलं. साड्या त्या पायऱ्यांवर किती छान नक्षीकाम केले बघा. आणि इथं वारली चित्रकला, जी की मला खूपच आवडते. वारली चित्रकला केली. आमच्या गावातील सावंतपूर गावातील सगळ्यांचा फेवरेट खेळ लगोरी. इथं खेळतेला दाखवले बघा. खूप पाऊस असल्यामुळे सगळं काय व्हिडिओमध्ये घेता आलं नाही. जेवढं घेता आलंय तेवढं मी ते व्हिडिओमध्ये घेऊन दाखवण्याचा प्रयत्न केला. हे बघा आमच्या घरातलं शेंबडं बाळ कसं बसलेलं आहे. रणवीरचे फ्रेंड्स कोण असतील तर बघून घ्या. रणवीर कसा बाहेर गेल्यावर हत्तीपणा करतो. तुम्ही बघू शकताय अतिशय जोरदार असा पाऊस सुरू आहे. आणि आम्हाला इथनं गाडीपर्यंत पण जाता येईल म्हणून आम्ही इथं पाऊस जायची. आम्हाला कन्हेरी मठ पाहून खूपच छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. रात्री आम्ही जेवण केलं आणि घरी यायला निघालो. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.